केस धुतल्यानंतर तुमचे पण केस लगेचच असे ड्राय आणि एकदम फ्रिजी होतात का? अजिबातच मॅनेजेबल होत नाहीत आणि कंडिशनर वापरायचा नसेल ना, तर हा भिंडीचा हेअर मास्क तुम्ही नक्की वापरा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, काही जणी मला असं म्हटलंय की केस धुतल्यानंतर की ना आम्ही रेमेडी जरी लावली ना, केस धुतल्यानंतर केस आमचे थोडेसे ड्राय होतात किंवा फ्रिजी होतात, असे एकदम मॅनेजेबल राहत नाहीत. तर नेमकं काय करायचं? तो ड्रायनेस घालवण्यासाठी नेमकं काय करायचं? आणि तुम्ही भेंडीचा वापर कधी केलेला आहे का केसांवरती? जर केलेला नसेल ना, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच वापरते, त्याच्यामुळे सगळे रिझल्ट्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. भेंडीसोबत नेमक्या कोणत्या वस्तू घ्यायच्या, सगळ्याच गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात. अगोदर ज्या वस्तू लागणार आहेत ना आपल्याला, त्या बघूयात आणि त्याच्यानंतर त्या वस्तूंविषयी थोडी माहिती डिस्कस करूयात. तर बघा, इकडे मी फुलं घेतलेली आहेत, थोडी जास्वंदीची, मेथी दाणे घेतलेले आहेत 2 चमचे. फक्त इकडे मी 4च भेंडे घेतलेले आहेत आणि 1 ॲलोवेराचं पान घेतलेलं आहे. 4च वस्तू का घेतलेल्या आहेत, याच्यातील कुठल्या गोष्टी स्किपसुद्धा करू शकतो. सगळ्याच गोष्टी आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर बघा, भेंडी कट करून घेतलेली आहे, असे मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत. ॲलोवेरा पण मी चांगलं धुवून घेतलेलं होतं, पाण्यात ठेवून ते कट केलेलं आहे. आता बघा, इकडे आपल्याला 3 वस्तू, तर बघा, भेंडी, ॲलोवेरा आणि जास्वंदीची फुलं, या 3ही गोष्टी केरेटिनयुक्त, म्हणजे नॅचरल केरेटिन असतं एक, ज्याच्यामध्ये पूर्ण चिकटपणा असतो, एक जेल फॉर्म असतो. जे गाळल्यानंतर किंवा बॉईल केल्यानंतर किंवा सहज जरी वाटलं ना, तरी याच्यामध्ये खूप सारं जेल निघतं. अशा या 3 वस्तू आहेत आणि या 3ही वस्तूंमध्ये मेथीदाणे मी बऱ्याच रेमेडीमध्ये कंपल्सरी टाकते. कारण की मेथीदाण्यान इतका पॉवरफुल घटक आपल्या केसांसाठी नाही, त्याच्यामुळे केस जास्त सॉफ्ट व्हायला मदत होते. तर या 4 वस्तूच घेतलेल्या आहेत आणि हे चांगलं उकळून द्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवरती. जवळजवळ एक 5 ते 10 मिनिटामध्ये की नाही, जवळजवळ भेंडी शिजते तोपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे. आणि भेंडी आणि मेथीदाणे सुद्धा लगेच बॉईल होतात, चांगले शिजतात. त्यातील जे पण काही त्याचे गुडनेस असतील ना, तर ते पाण्यामध्ये उतरतात. सगळ्याच गोष्टी अशा आहेत, त्याच्यामुळे पटकन त्याचं जेल बनतं. तर चांगलं उकळल्यानंतर, सगळ्या वस्तू शिजल्यानंतर हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच जी पुढील प्रोसेस आहे ना, ती आपल्याला करायची आहे. तर बघा, जेमतेम इकडे सगळ्या वस्तू शिजलेल्या आहेत. सगळ्याच वस्तूंचे वेगवेगळे जे हेअर मास्क असतात की नाही, तर ते लावल्यामुळे केस आपले खूप सॉफ्ट, सिल्की होतात. केस वाढायला मदत होते, कोंडासुद्धा जातो, केस आपले स्ट्रॉंग होतात आणि एक चमक येते. पण थोडासा जो ड्रायनेस असतो की नाही, तर तो घालवायचा असेल तर काय करायचं, हे आपण बघतोय ना या व्हिडिओमध्ये. बघा, तुम्ही जर कंटिन्युअसली रेमेडीज फॉलो करत असाल ना, तर तुमच्या पण लक्षात आलेलं असेल ना, की तुमच्या केसांमध्ये एक बदल झालेला आहे. केस जे खूप जास्त ड्राय होते ते कमी झालेले असतील किंवा तुटत असतील ना, तर ते तुटत नाहीत, एक चमक आलेली असेल. असे वेगवेगळे केसांचे आपले फायदे होतच असतात आणि या जर गोष्टी आपण नियमित स्वरूपात जर केल्या ना, तर त्या गोष्टींची आपल्या केसांना सुद्धा सवय होते आणि केस आपले एकदम हेल्दी होत जातात. तर बघा, इकडे या सगळ्याच गोष्टी उकळवून घेतलेल्या आहेत की नाही, शिजवून चांगल्या. तर हे तुम्ही पटकन, तर तुम्हाला हे करायचं असेल ना, तर एक मिक्सरला थोडंसं फिरवायचं आहे आणि थोडंसं खूप बारीक पण पेस्ट करायची नाही, थोडंसं फिरवायचं आणि ते गाळून घ्यायचं. खूपच जास्त ड्राय केस असतील ना, तर तुम्ही याची एकदम पेस्ट बनवा आणि ती केसांना लावा. पण परत धुताना थोडं थोडं त्याच्यात कण राहतात, म्हणून आपण याच्यातील फक्त जेल काढून घ्यायचं आहे. इकडे मिक्सरचा वापर न करता मी सगळं शिजलेलं आहे, थंड झाले, त्याच्यामुळे हातानेच असं मॅश करून घेते. कारण की सगळ्याच वस्तू अशा एकदमच नाही का, शिजल्यामुळे पटकन मॅश होतात आणि आपल्याला जे जेल पाहिजे आहे ना मेन, तर ते भेटून जातं. तर भेंडीमध्ये तर ना भरपूर सारे न्यूट्रिएंट्स आहेत, वेगवेगळे त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत आणि त्याच्यासोबतच नॅचरल केरेटिन असल्यामुळे केसांसाठीही उपयुक्त आहे. आणि याचे काहीही साईड इफेक्ट्स नाही आहेत. जसं आपण दुसऱ्या वस्तू लावतो की नाही, तसंच याच्यात भेंडी ॲड करायची आहे. याच्यामुळे बघा फायदाच होतो. पहिल्यांदा जरी तुम्हाला लगेच रिझल्ट नाही भेटला, तरीसुद्धा हे कंटिन्यू करायचं आहे आणि केसांना एक ड्रायनेस कमी होतो आणि कोंडासुद्धा जातो याच्यामुळे. त्याच्यामुळे हे लावायचं आहे कंटिन्युअस केसांना. आणि बघा, पूर्ण जेल जे आहे ना, ते मी गाळून घेतलेलं आहे. तुम्ही फक्त ॲलोवेरा आणि भेंडी उकळून घेतली ना, तरीसुद्धा चालेल. दुसऱ्या वस्तू जर नसतील तुमच्याकडे, तरीसुद्धा स्किप करू शकता तुम्ही. 2च वस्तू घेतल्या ना, तरीसुद्धा पुरेसं आहे. आणि याचा 2 प्रकारे आपल्याला वापर करता येतो. एक म्हणजे ॲज अ हेअर मास्क म्हणून केस धुण्याच्या अगोदर लावायचा आहे आणि ॲज अ कंडिशनर म्हणून तुम्ही केसांना शॅम्पू लावल्यानंतर
एक 5 ते 10 मिनिट धुतलेल्या केसांवरती हे जेल ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर फक्त पाण्याने केस धुवायचे आहेत. म्हणजे कंडिशनरचं सुद्धा काम करणार आहे. तर बघा इकडे याच्यात मी थोडंसं खोबरेल तेल टाकलेलं आहे. तुम्हाला जर हे कंडिशनर म्हणून वापरायचं असेल ना, तर याच्यात फक्त 1 ते 2 थेंबच तेल टाका. नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आणि तसं वापरायचं आहे. मी केस धुण्याच्या अगोदरच लावलेलं होतं आणि थोडंसंच ऑइलिंग केलेलं, त्याच्यामुळे त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि बघा जवळ-जवळ अर्धा ते पाऊण तास केसांवरती ठेवलं आणि परत फक्त शॅम्पूने केस धुतलेले होते आणि केसांचा रिझल्ट बघा. त्याच्यानंतरचंच हे शूटिंग आहे. एवढे सॉफ्ट सिल्की केस होतात ना आणि खूप छान होतं हे. जर बघा दुसरं हेअर मास्कसारखं तुम्ही हे करून बघा आणि असा जर नाही फरक पडला तर कंडिशनर म्हणून वापरा तरीसुद्धा फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.